MACVचे अधीक्षक अभियंता श्री DR पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसह ते आले होते। त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्यांना ज्या अडचणी होत्या त्या दूर होऊ लागलेल्या आहेत। किंबहुना मी त्यांना आमच्या दिघा परिसरातले नगरसेवक, ऐरोलीचे नगरसेवक, घनसोलीचे नगरसेवक, कोपर खेरणा, खेरणा बनकोडे, इकडचे तुर्बे, वाशी, सानपाडा, नेरूल, सिवूड, CBD या सर्व नगरसेवकांचे टेलिफोन नंबर, नाव देऊन ते त्यांना आमंत्रित करतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी आले, म्हणजे काही लोकांनी बोलले नाहीत म्हणून याच्यावर त्यांना काय बोलता येत नाही असं नाहीये, परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आज मीटिंग झाली आणि त्याच्यातून आउटपुट निघेल असा माझा विश्वास। नाही, बाबाशी मी त्यांना सांगितलेले की या बाबतीमध्ये तुम्हाला जर फंडची गरज असेल तर तुम्ही ती कळवा आणि मग माननीय मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत। माननीय मुख्यमंत्री सर्वच राज्याच्या लोकांकरता त्यांची भूमिका सकारात्मक आहे, परंतु नवी मुंबई हे शहर आहे की ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही, ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही अशा शहराकरता निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेण्याचं शासनाने ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये नवी मुंबई शहर एक क्रमांकाचं आहे। आणि माझा विश्वास आहे की आता ह्या अडीअडचणी आल्या, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांनी, कार्यकर्ते आणि तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा याचे गांभीर्य त्या ठिकाणी आणून दिलेलं आहे। मला विश्वास आहे याच्यातून मात निघेल। अन्य शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये वीज चोरी कमी आहे, म्हणजे कमी आहे ते पण थांबलं पाहिजे आणि वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला पाहिजे या मताचं मी आहे। आपल्या उपस्थितीमध्येच DCP झोन 1 चे श्री खरात साहेब यांना मी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि त्यांना सूचित केले की DR पाटील साहेब अधीक्षक अभियंता, त्यांचा नंबर पण त्यांना मी फॉरवर्ड केले आहे। त्यांचा फोन आल्यानंतर किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचा आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी या चोरांवर कारवाई करायची आणि त्यांना जेलमध्ये टाकायची आणि त्यांनी ते कबूल केले। आज त्यांच्या विविध अधिकाऱ्यांचे टेलिफोन देण्याची भूमिका मी त्यांना सांगितलेली आहे आणि ते फोन मिळतील। आणि आपण हे बघा, तुम्ही तुम्हाला चढवण्याकरता बोलतो अशा भाग नाही, लोकप्रतिनिधीपेक्षा मीडियाची ताकद जास्त आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, तुम्ही जर ठरवलं ना तर कुठल्याही गोष्टीला जागा करण्याचं काम तुम्ही करू शकता। तुमच्याबरोबर आम्ही आहोत।